खिन्न आंधळ अंधार आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजाडेल. मंगेश पाडगावकरांच्या या काव्यपंक्ती. सौर ऊर्जेच्या प्रकाशानं विकास वाटेवर आलेल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या गावाची ही यशोगाथा. गडचिरोली जिल्ह्यातलं हे गरंजी गाव. स्वातंत्र्याची 67 वर्ष उलटून गेली तरी स्वयंपाकासाठी सरपणाखेरीज इतरही कुठलं साधन वापरलं जातं याची सुतराम कल्पनाही इथल्या गावकऱ्यांना नव्हती. आदिवासी बहुल या भागात स्वयंपाकासाठी गॅसऐवजी चुलीचा वापर होत असे. पण या परिसरातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या मुख्याध्यापक विजय कारखेल यांनी गावकऱ्यांना गॅसचं महत्त्व पटवून दिलं. इतकंच नव्हे तर वन विभागाकडे पाठपुरावा करून आपल्या पगारातला 25% हिस्सा गावकऱ्यांच्या कल्याणासाठी विजय कारखेल यांनी खर्ची केला आणि या आदिवासी मंडळींना गॅस उपलब्ध होत कारखेल यांचा खऱ्या अर्थानं विजय झाला. कारखेल यांना या कार्यात या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांची उत्तम साथ मिळाली. आदिवासी बांधवांना एखादी योजनेपर्यंत घेऊन जाणं ही खूप अवघड गोष्ट आहे, परंतु तरी सुद्धा मी सर्वांना गॅसचं महत्त्व पटवून देऊन सर्वांना एकत्रित केलं आणि आज यशस्वीरित्या या ठिकाणी स्वातंत्र्याच्या 67 वर्षानंतर घोटचे वन परिक्षेत्र अधिकारी माननीय किरण पाटील साहेब आणि मुलचेराचे तहसीलदार केडी मेसराम साहेब आणि शमशेर पठाण साहेब यांच्या मदतीनं या गावाची धुराच्या कोंढऱ्यामधून मुक्तता करण्यात मला यश आलं. पहिले स्वयंपाक करायला खूप त्रास होत होते, पण आता गॅस मिळाल्यापासून लवकर स्वयंपाक होत आहे आणि आमचे शेतात वगैरे जायला अडचण होत नाही. एकीच्या बळाची साथ या गावकऱ्यांच्या पाठीशी राहो आणि या गावात विकासाची गंगा अविरत वाहत राहो हीच अपेक्षा. सांगली इथं आज